अरे हे काय आनंदी अजून झोपलीच आहे का? उठलीच नाही का हे? इले माहित आहे ना मला हॉस्पिटलला जायचं आहे म्हणून. लग्न झालं तेव्हापासून एवढ्या वेळपर्यंत तो कधीच नाही झोपली आनंदी. आतापर्यंत तुम्हाला टिफिन बी बनवते, मला नाश्ता बी देते, चहा पण देते. आज तर काहीच नाही. अजून झोपूनच आहे इथं. अजून बीचा राग काही शांत झालेला दिसत नाही मला. अजून बी रागात आहे वाटते. काय माहित बा हे भांडण कधी संपतील तर. नाही नाही जाऊ दे. झोपू दे आता झोपली आहे तो. काही उठत नाही. चल जगदीश आज बिना नाश्त्याचा बिना चहाचाच जाय. बायको संग पंगा घ्यायच्या पहिले समजायला पाहिजे होतं तुले. आणि जाय आता तसाच. बायकोसोबत भांडण मोठ्या महागात पडत आहे मला. खरं बायको बिना काही नाही आहे. बायको आपल्यासाठी खूप काही करते. तिच्या बिना तर जिंदगी अधुरी आहे. आणि जाऊ दे आता झोपली आहे तर काय करू शकतो. काही उठत नाही आता. जातो मी. पण आनंदीला समजत नाही का पूर्ण गलती नाही आहे का? आनंदीची बी तर गलती आहे ना. आनंदीनं आईला नाही बोलायला पाहिजे होतं. आनंदी बी तर आईसोबत भांडण करत राहते. मग मी थोडंसं बोललं तर काय एवढा राग येऊ द्यायला लागते. जातो मी. मला उशीर होऊ राहिला. गेले का? हो गेले वाटते. गेले वाटते. बिना नाश्त्याचे बिना चहाचेच गेले. खराब तर वाटत आहे मला. पण यायले सबक शिकवणं बी तर जरुरी आहे ना. यायले बायकोची व्हॅल्यू समजली बी पाहिजे ना. आम्हाला म्हणत होते ना ते तुम्ही घरी राहून करता काय? पहा म्हणा आम्ही काय काय करतो. जर आम्ही सकाळी लवकर उठलो नाही आणि तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवला नाही तर तुम्हाला उपाशी जावं लागते ड्युटीवर. जा म्हणा आता मग उपाशी ड्युटीवर. 2-3 दिवस उपाशी जातील ना तेव्हा त्याला बायकोची व्हॅल्यू समजेल की आपली बायको आपल्यासाठी काय काय करते. आता ड्युटीवर उपाशी जास लागत आहे ना. मला चांगलंही नाही वाटू राहिलं ते उपाशी गेले तर ड्युटीवर. पण यायले सबक शिकवणं बी जरुरी आहे. जाऊ द्या आता बाहेर करून घेतील ते नाश्ता. जेवण कॅन्टीनमध्ये करून घेतील. जेव्हा बाहेरचं खा लागेल ना तेव्हा त्याला समजेल. आणि तसं बी त्याची आई आहे ना. आईची किती लागते त्याला. बनेल नाही सासूबाई आपल्या पोरासाठी चहा नाश्ता पोराचा डब्बा करीन सर्व. मी काय टेन्शन घेऊ. आहे ना सासूबाई. तशी बी मनवरेल आपल्या मायचीला लागते. मी बोलली नाही तरी म्हणते बोललीस माईले. कुठून ऐकलं काय माहिती आहे ना. मी बी पागल आहो. कुठून ऐकलं म्हणजे माझ्या सासूबाईनंच सांगितलं असं. म्हणून आमच्या नवरा बायकोचे एवढे भांडणं झाले. ऐका म्हणा आता आपल्या मायचंच ऐका. बायकोचं नका ऐकू. बायकोची काही व्हॅल्यू नाही आहे ना जगदीशजी. तुम्ही बायकोची व्हॅल्यू समजूनच राहील. त्याच्यासाठी तुम्हाला ड्युटीवर उपाशी जावं लागलं ना तरी चालेल. हां थोडंसं मन दुखीन माया. पण तुम्हाला सबक शिकवासाठी एवढं तर करावंच लागेल मला. आता काय माहिती शाखेताई काय करत आहे तर. अरे मी किती वेळचं उठलो तरी या विशाखानं माझ्यासाठी चहा नाही आणला अजून. अरे आता पोराची शाळा चालू झाली ना म्हणून नशीन आणला चहा. सकाळी सकाळी पोराच्या शाळेची घाई राहते ना. आता पोरं गेली असतील शाळेत तर आता आणतच असेल ते माझ्यासाठी चहा. गेले बाई लेकरं शाळेत नाही. पोरगा तर जाते माझ्या शाळेत नाही. पण माझी पोर गेल्याच सतवते बापा शाळेत झाले. लहान आहे ना म्हणून सतवते. मोठी झाली की मग नाही सतवन. गेले बापा दोन्ही लेकरं शाळेत नाही. आई आली हातात नाही तर चहाचा कप नाही दिसू राहिला हिच्या मला. माझ्यासाठी चहा नाही घेऊन आली का अजून. तिला माहित आहे ना की मला चहा लागन म्हणून. तिच्या हाती चहाचा कप काही दिसून नाही राहिला मला. झालं ना पोरं गेली शाळेत नाही. आता काय राहिलं माझ्यासाठी चहा बनवायचा होता फक्त. आह, लय थकून जातो बापा मी. या लेकराला शाळेत पाठवणं मी एक मोठा टास्क आहे बापा. थकून गेली. चल नाही बे लेकरं गेले आता. आता मस्त झोपतो मी आराम करतो. आताच तू उठली थोड्या वेळ पहिले झोपेतून. आणि आता आराम बी करतो म्हणते झोपतो. आता सकाळ झाली का रात झाली. आताच तू उठली झोपेतून. आता डबल झोपते का काय? खरं बाई सकाळी सकाळी झोपायची मजा सल्लग असते. आता मस्त झोपून जातो मी. तसं बी बाहेरले पाणी चालू आहे. अरे ठीक आहे विशाखा नको माहिती काय बघू नाही आणि लगेच झोपून गेली. आता सकाळ झाली का रात झाली हिच्यासाठी. हा झोपाचा टाईम आहे का? राहिला चहा नाश्ता द्यायचा स्वयंपाक पाणी कामं धंदे राहिले पण झोपून गेली. माझ्यासाठी चहा कोण बनवीन नाश्ता कोण बनवीन स्वयंपाक कोण करीन. घरात काही कामं नाही आहे का? हे झोपून कशी काय गेली. इले माहित आहे ना मला वावरात बी जायचं आहे म्हणून. हा टाईम झाला वावरात जायचा आणि झोपून गेली. मला काही चहा नाही दिला नाश्ता नाही दिला काही नाही. फक्त पोरायची शाळेची तयारी केली पोरायला शाळेत पाठवलं आणि इथे येऊन झोपून गेली. मला चहा कोण देणार नाश्ता कोण बनवणार. माही काहीच काळजी नाही. विशाखा हे विशाखा विशाखा एवढ्या लोक झोपी लागली का गेली. तू सकाळी सकाळी कशी का झोपली. आता सुटली ना थोड्या वेळ पहिले झोपेतून. फक्त पोरायच्या शाळेची तयारी केली त्याला शाळेत पाठवलं आणि इथून झोपून गेली. घरातले काही कामधंदे नाही करायला लागत का. मला चहा कोण देणार नाश्ता कोण देणार. मला चहा नाही दिला नाश्ता नाही दिला आणि इथे येऊन झोपून गेली. मला वावरात जायचं आहे ना उठणं. मला कोण देणार चहा कोण देणार नाश्ता. विशाखा ऐकून नाही राहिलं का तुले. मी काय बोलू राहिलो. घरातली कामं कोण करणार. विशाखा उठ लवकर आवाज नाही ऐकू राहिला का. मी पागल का बडबड करू राहिलो. विशाखा उठून नाही राहिली आवाज नाही देऊ राहिली. देत राहा म्हणा तुम्ही आवाज. मला ऐकूच नाही राहिलं तुमचं बोलणं. कामं कोण करणार. लय केले या घरातली कामं तरी काही नाव नाही आहे कोणाले. कोणी नाव नाही घेत. कोणी नाही म्हणत की चांगली आहे म्हणून विशाखा. किती काही केलं ना कोणाचं तरी कोणी काही नाव नाही घेत. तरी बोलतच राहतात. आतापर्यंत ऐकलं मी ना तुमचं आतापर्यंत भिली आता नाही भेट. करा म्हणा तुम्हाला काय करायचं आहे तर. विशाखा मी आवाज देतच नाही तुम्हाला. किती द्या तुम्ही आवाज. बापा मोठी ढीट सारखी करू राहिली. उठूच नाही राहिली. कामधंदे कोण करीन मला चहा नाश्ता कोण बनवीन. आणि हे अशी झोपून राहीन तर आई काय म्हणेन आई बोलीन नाही का. अशी बोलणे खायचे धंदे करते हे. मग म्हणते आई बोलते हे अशी करते ताई बोलीन नाही का. माहित आहे लवकर उठून घरातले कामं करत होती तरी तुमची आई काही माझ्यानं चांगली नव्हती बोलत. मला बोलतच राहत होती. तशी बोलते अशी बोलते. घरातले कामं केले तरी बोलते नाही केले तरी बोलते. काही गलती असली तरी बोलते आणि काही गलती नसली ना तरी बोलते. मग करा ना गलती मग बोलली तर चालते. आता नाही उठत मी. आता मस्त झोपतो मी 1-2 घंटे. विशाखा उठ ना. काय झोपली तिथं उठ.
उठणार तर नाहीच मी. 2 घंट्याशिवाय या पलंगावरून कोणी मला हलवू नाही शकत. एवढी झोप लागली का गेली? तिच्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे. मला वावरात जायला उशीर उरायला जा लागेल वाटते आता तसंच, बिना चहाचं बिना नाश्त्याचं. विशाखा, बिना चहाचं बिना नाश्त्याचं चाललो मी वावरात. मी चाललो म्हटलं वावरात. जा जा. तुम्ही का उपाशी राहणार आहे का? बाहेर काही ना काही खाऊनच घेसान. आता नाही मी कोणासाठी माझा जीव दुखवणार. माई कदर येते का कोणाला? माझ्यासाठी कोणी जीव दुखवते का कोणाचा? माई काळजी कोणीच नाही करत. मी काय कोणाची काळजी करू? जेव्हा वावरात 2-3 दिवस उपाशी जासान ना, तेव्हा तुम्हाला बायकोची व्हॅल्यू माहीत पडेल. आहे ना तुमची माय? तुमच्या माईला करायला लावा तुमच्यासाठी चहा नाश्ता. मी नाही बनत. जेव्हा तुम्ही उपाशी जासान वावरात नाही, नात्या बाईला घरातले कामं करायला लागेल ना, तेव्हा तुम्हाला बायकोची व्हॅल्यू माहीत पडेल, नात्या बाईला सुनीची. या बारीनं तर तुम्हाला सबक शिकूनच राहील मी. विशाखा, उठतं का नाही? नाही. काय काय म्हटलं तू ना? काहीतरी बोलली आहे. मी जे बोलू राहिलो ना, इला ऐकू येऊ राहिलं. झोपेल नाही आहे, फक्त ढोंकूर राहिली झोपायचं. माहिती आहे मला. जाय म्हणा, तू नाही बोलत का माझ्यासोबत? मी नाही बोलत. जातो मी उपाशी. चाललो मी वावरात नाही उपाशी. काहीच नाही बोलू राहिली. मी नाही बोलत. मी जातो असाच. गेले काही? गेले वाटते, आवाज नाही उराला. गेले वाटते. आता नाही बाई, उपाशीच गेले वावरात मी. पण जाऊ दे, 1-2 दिवस जातील उपाशी. पण यायले सबक शिकवणं बी जरुरी आहे. यायले बी बायकोचं महत्त्व समजलं पाहिजे. लग्नाले 8-9 वर्ष झाले. 8-9 वर्षापासून याची सेवा करू राहिली, याच्या घरातले कामं करू राहिली, तरी या घरातल्या लोकाईले माई काही कदर नाही आहे. जाऊ द्या, या घरातल्या लोकाईले माई कदर नाही आहे तर नाही आहे. कोण्या सासरच्या लोकाईले आपल्या सुनीची कदर असते, कितीही केलं तर. सासू गिसू आहे तर आहे, जाऊ द्या. बोलते तर बोलते, नाही करत कदर तर नाही करत. पण मानवऱ्यानं तर माई कदर करायला पाहिजे. मानवऱ्याला तर समजायला पाहिजे आपली बायको किती करते. लग्नाले 8-9 वर्ष झाले, पण मी ना कधी कोणाला कंप्लेंटचा मौका नाही दिला. म्हणून द्या कोणा की विशाखा अशी बोलली का तशी बोलली का, हे काम नाही केलं का ते काम नाही केलं. आनंदी आणि मोहिनी ह्या आता आल्या या घरात लग्न करून. मला लग्नाला 8-9 वर्ष होऊ राहिले. पुऱ्या घराची कामं मी एकटीनं केले म्हटलं. सासू सासरे, 2-2 देर, नवरा, लेकरं, ननद, सरायचं केलं मी ना. कोणाला एका कामाला हात नाही लावू दिला. तरी काय भेटलं मला? तरी माझी सासू काय म्हणते, तुझी बायको काहीच करत नाही. आहे का कोणाला नाव? कोणाला नाव नाही आहे. माझी सासू म्हणते ना, तुझी बायको काहीच करत नाही, तर आता मी काहीच करत नाही. करा म्हणा पुऱ्या घरातले कामं स्वतःच. मी आता एकाही कामाला हात लावत नाही. मी माझ्या लेकराशिवाय कोणाचंच नाही करणार. फक्त माझ्या लेकरायचं मी करणार, ते माझी जबाबदारी आहे. या दुनियात मी माझ्या भरोशावर आलेले आहेत. ते त्याचं करणं माझं कर्तव्य आहे. त्याचं करणार मी. तसं घरातल्या लोकांचं बी करणं माझं कर्तव्यच आहे म्हणा. घरातल्या लोकांचं बी मी करायलाच पाहिजे. पण आतापर्यंत माझं कर्तव्य मी चांगल्यानं पार पाडलं ना. पाडलं का नाही पाडलं? मग तरी मला काऊन बोलतात या घरात? नाही काऊन बोलतात? काही गलती नसून बी काऊन बोलतात? माझ्या सासून तर माझी कदरच नाही आहे. आताच नाही, माझ्या सासून माझी कधीच कदर नाही केली. कधीच मला चांगलं नाही म्हटलं माझ्या तोंडावर. पण नवऱ्याला तर समजते ना आपली बायको किती करते म्हणून. नवऱ्याला नाही समजत का? दिसत नाही का? 8-9 वर्षापासून किती करत आली मी तर. तरी नवरा माझ्या सासूच्या बोलण्यात येते. माझ्या सासूनं काही म्हटलं, कान भरून दिले थोडेसे पोराचे, की मला रपरप बोलते लगे. माझी गलती नसताना बी ऐकूनही नाही घेत. माझी गलती आहे का नाही आहे पुरी गोष्टही नाही ऐकत, तर मला बोलणं चालू करते. मग जाणूनच झालं नाही. म्हणजे एका व्यक्तीला पडेल पाहते त्याला पडेलच पहा का? नाही नाही नाही, आता मी ऐकणार नाही. आता माझ्या आत्मसन्मानला ठेस पोचलेली आहे. माई सासू जर मला बोलली असती तर मी ऐकून बी घेतलं असतं. पण मानवरा बी बोलत राहते मला. नाही ऐकणार नाही मी आता. या बारीन नाही ऐकणार. तुम्हाला जे करायचं आहे ते करा म्हणा. उपाशी जायचं असेल तर उपाशी जा. पण मी माघार घेणार नाही. जोपर्यंत मला माफी मागत नाही या घरातले लोक, तोपर्यंत मी एकाही कामाला हात लावणार नाही आणि मी काहीच करणार नाही. माझी गलती नसताना मला हे बोलले तर यांना एक्सेप्ट करावं की तुझी काही गलती नव्हती, आम्ही फालतू बोललो तुले, आमच्याच्यानं गलती झाली. नवऱ्यानं मला माफी मागितली पाहिजे असं मला वाटत नाही. पण आता लय झालं. लय वर्षाचे मला बोलत आले आणि मी यायचं सहन करत आली. म्हणून यायची हिंमत वाढली. बस झालं आता. मी सहन करणार बी नाही आणि यायची हिंमत वाढवणार बी नाही. जे करायचं आहे ते करा म्हणा. जर माझी सासू म्हणेन या घरातून निघ, तर मग मी डायरेक्ट म्हणणार तुमचंच घर नाही आहे, माया बी घर आहे, मी नाही निघेन या घरातून. विशाखा, तू कधीपासून एवढी ढीठ बनली? नाही, जमाना असा आहे, ढीठ बनाच लागते. गरीब माणसाले लोक सुखानं जगू देत नाही. थोडंसं ढीठ बनायलाच पाहिजे. माणसानं आपल्या हक्कासाठी लढायलाच पाहिजे. मी डायरेक्ट म्हणेन माझ्या सासूले, मी काऊन निघू या घरातून, माया बी घर आहे. हे झाली ना गोष्ट विशाखा? असंच कर तू. माय पायाला सर कचकच लागू राहिलं बापा. घराला पोछा नाही मारला वाटते अजून. माय बे पोछा काय, घराला तर अजून झाडू बी नाही मारेल दिसू राहिला मला. काय करू राहिले येईनं? झाडू पोछा काऊन नाही केला अजून? नाही तर सकाळी झाडू मारल्याबरोबर पोछा मारतात ह्या. घराला अजून झाडू पोछा काऊन नाही केला येईनं? काही दिसून नाही राहिले ह्या. मी सकाळी उठली बी, मॉर्निंग वॉकला गेली बी, मॉर्निंग वॉक करून बी आली. नाही तर सकाळी ह्या तर मा पहिले उठतात. आज काही आवाज ऐकून नाही राहिला यायचा. उठल्या का नाही उठल्या बापा झोपेतून? नाही उठल्या अशी. अजूनपर्यंत ह्या कधी एवढ्या वेळ लोक नाही झोपल्या. आज कशा काय झोपतील? उठल्याच असतील. पण याचा आवाज कोण नाही ऐकू राहिला? आनंदीचा तर जाऊ दे, विशाखाचाही आवाज ऐकून येऊ राहिला. अरे नाही, पोरं गेले ना शाळेत नाही,
पोरं असले की तिला आवाज करा लागते. पोरं शाळेत गेले असन म्हणून आवाज ऐकून येऊ राहिला. विशाखा, आनंदी, चहा नाव माझ्यासाठी. आनंदी, विशाखा. आता नाही बाई, आवाजही नाही देऊ राहिल्या. गेला असेल त्याला आवाज, अशाच आवाज नशीन देत. आणखीनच माझ्यासाठी चहा, बसून वाट पाहतो. चाल बाई, किती टाईम झाला काय माहीत. बाप्पा रे, 9 वाजू राहिले. मी आज उशिराने उठले ना झोपेतून, तर उशिरा गेली मॉर्निंग वॉकले. आणि त्याच्यात मला सुभद्रा भेटली म्हणतात मी. ते एक बार भेटली की चालू होते तर चालूच होते. तिच्या गोष्टी तर संपतच नाही. गोष्टीचं पोत आहे तिच्या जो. जगदीश गेला वाटते ड्युटीवर, त्याचा आवाज नाही ऐकू आला काही. एवढा काय राग आला विशाखाला? एवढं काय बोललो मी तिले? कोणते नवरे आपल्या बायकोला बोलत नाहीत? म्हणणं काय काय माहित तिचं? मासंग नाही बोलू राहिली, मासंग टाकेल पण आपण राहिली. पण बोललो तर सही मी तिले. मी तिचा पक्ष नाही ऐकला, काही नाही, आणि तिला बोललो. पण एवढा राग येऊ लागत असते का? हां, सरच बोलतात आपल्या बायकोले, कोण नाही बोलत. पण बोलायला पाहिजे होतं मी तिले, एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. बाप्पा, ह्या विवेकले काय झालं? अकाउंट बडबड करत उराला तन. ए विवेक, काय झालं रे? आई, काही नाही झालं. काय झालं सांगशील का? काही नाही झालं ना. कुठं वावरात चालला का? हो, चाललो वावरात. तू अकाउंट मूड खराब आहे, तुला काय झालं? ए बस इथं, चहा पिऊ आपण, मग जाय वावरात. पेमासोबत चहा. चहा बनवला काही तुला? नाही रे बाप्पा, आनंदीले आणि विशाखाले सांगितलं चहा बनवायचं, आणतच असतील त्या बनवून. कोण आणणार आहे आई चहा? कोणाला सांगितलं तू? तू या बायकोला सांगितलं. झोपीत ऐकलं मग तिनं तुझ्या. झोपीतच चहा बनवते ते आणि झोपीतच देते तुले. काय बोलू राहिला रे बाप्पा तू? हां, मला काय तुला समजून नाही राहिलं बाप्पा काय बोलू राहिला. तर झोपीत सांगितलं, झोपीत चहा बनवते, काय म्हणायचं काय तुले? काही नाही म्हणायचं आहे मला. मी चाललो मी वावरात. लय काम आहे मला. काय झालं, तू अकाउंट मूड एवढं खराब आहे? काही नाही झालं आई, चाललो मी वावरात. तू आला जगदीश, तोही चालला वाटतं ड्युटीवर. जगदीश कुठं, ड्युटीवर चालला का? काय आई, माझ्यासोबत बोलली का? हो रे बाप्पा, तू यासोबत बोलली. हो आई, ड्युटीवर चाललो मी. मग तू या टिफिन गिफिन कुठं आहे? टिफिन तर काही सोबत घेऊन नाही चालला तू? आई, मी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जेवण करून घेईन. चाललो मी. याची बी बायको नाही उठते वाटते झोपेतून. झालं काय रे, काही सांगसान मध्ये? काही नाही झालं आई, काही नाही झालं. तू टेन्शन नको घेऊ, मी चाललो ड्युटीवर. दादा, चल मी चाललो. तुला सोडून देऊ का रस्त्यात? नाही, राहू दे, जाय तू ड्युटीवर. बरं आई, येतो मी. काय झालं रे, तुम्ही दोघांनी ना तोंड कम टटकवले तुमचे? काय झालं, नाराज काऊन दिसू राहिला? तोही नाराजच होता. काय तुमच्या बायकांनी डबल रात्री भांडण केले का तुमच्यासोबत? नाही नाही, काही बोललीच नाही ते. मग झालं काय? काय झालं ते खरं खरं सांग मला. मासम खोटा नको बोलू. काय झालं सांग लवकर. खरं नाही, काही नाही झालं ना, मी चाललो वावरात. नाही नाही नाही, सांग लवकर, सांग काय झालं सांग. सांगतं का नाही? काही नाही आई, विशाखा अजून झोपेतूनच नाही उठली. तिनं चहा नाश्ता काहीच नाही बनवला माझ्यासाठी. काय, अजून झोपेतूनच नाही उठली महाराणी? 9 वाजले तरी? एवढ्या वेळेला झोपा लागत असते का? मग पोरं बी शाळेत नाही गेले का? नाही, ते गेले शाळेत. त्याची तयारी कोणा केली मग? तिनंच केली. मग तू तर म्हणतो झोपेल आहे. उठली, लेकराची तयारी केली आणि डबल झोपली. नाही, मला जास्त काही विचारू नको, नाही काही मूड नाही आहे बोलायचं. मी चाललो वावरात. घरातून बाहेर जाईन तर थोडं मला चांगलं वाटेल. मी चाललो, मला चांगलं वाटते वावरात. मी घरी आलो की टेन्शन आहे. चाललो मी कामावर. का रे, तुला चहा नाश्ता काय केला मग? नाही. सांग, लाज आहे का त्या बायकोले? आपला नवरा उपाशी तापाशी चालला वावरात मी, ते महाराणी लगेच झोपू नये? थांब, मी बनवतो त्यासाठी चहा नाश्ता बनवतो. थांब, तसा नको जाऊ. नाही आई, मी काही खाऊन घेईन, नाश्ता करून घेईन बाहेरच. चाललो मी. बाप्पा रे, जाण नाही झाली आता यायची. 9 वाजले तरी झोपूनच आहेत लगे. आत्ता पाहतो यायचे. विशाखा, आनंदी, अजूनपर्यंत झोपून आहे. 9 वाजले तरी. विशाखा, आनंदी, आवाज नाही येत आहे का माया? जाऊन पाहतो त्याच्या रूममध्ये.